शिमला मिरची चटणी बनवणार आहे त्या बघा. त्यासाठी बघा मी 3 शिमला मिरची घेतल्यात, त्यातल्या बिया काढल्या, स्वच्छ धुवून घेतल्यात. आता मी त्याला रफली चॉप करून घेते अशी. आता रफली चॉप करून घेतली मी बघा. आता त्यासाठी वाटण बघा, मिरची घेतली मी, हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता. हे वाटण करून घेते मिक्सरमध्ये मी लसूण मिरचीचं वाटण करून घेतलं 2 चमचे पाणी घालून. आता मिक्सरच्या भांड्यात बघा शिमला मिरची चॉप करून घेतली ना ओबडधोबड, ती त्याच्यामध्ये टाकते आणि ओबडधोबड वाटून घेते. गॅसवर मी लोखंडी तवा ठेवला आहे बघा. त्यात तेल घालते. आता राई घालते बघा. त्यात कढीपत्ता टाकते. त्यात आता कांदा घालते. 2 कांदे घेतले तुम्ही आणि ते आता चांगलं परतून घेते. म्हणजे पाव चमचा हळद घालते बघा आणि मिक्स करून घेते. आणि लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ना ते घालते आणि परतून घेते. आणि 3 शिमला मिरची घेतले होते ना आपण असं ओबडधोबड चिरून, तर त्या आता अशा ओबडधोबडच वाटून घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी. त्या टाकते आणि परतून घेते. त्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ घालते आणि परतून घेते. त्यामध्ये मी 2 चमचे तीळ घालते. तुम्ही या स्टेजला शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं तरी चालू शकतो, पण मी तीळ घातले. आणि याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं चांगले शिजवून घेते. आता 5 मिनटं झालीत, मी झाकण काढते बघा. छानपैकी आपली चटणी तयार झाली. आता याच्यावर मी कोथिंबीर टाकते आणि खाली उतरून घेते. अशी मी शिमला मिरची चटणी बनवून घेतली. ती ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.